आज आपण उदय गुरुराव शेळके फाउंडेशनच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचा उद्घाटन सोहळा, अनावरण सोहळा यासाठी उपस्थित आहोत। या अनावरण सोहळ्याचे उद्घाटक आदरणीय शरदचंद्रजी पवार, ज्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये जानता राजा म्हणतो आणि दिल्लीश्वर ग्रेट मराठा म्हणतात। त्याचबरोबर आज या समारंभाला आवर्जून उपस्थित गीतांजलीताईचे मामा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर पद्मभूषण पोपटरावजी पवार, धात्रक साहेब, अन्य मान्यवर आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजचं हे फाउंडेशन उभं राहत आहे, त्या संस्थापिका आणि अध्यक्षा गीतांजलीताई, महानगर बँकेचे सर्व सन्मान्य संचालक, अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खऱ्या अर्थाने सुरुवात महानगर बँकेपासून होते। आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की बँकिंग चळवळीमध्ये कामगारांचा नेता म्हणून गेले अनेक वर्ष मी काम करतो आहे आणि माझ्या 39 वर्षाच्या प्रवासामध्ये पहिल्या दिवसापासून स्वर्गीय गुलाबरावजी शेळके यांचा माझा अतिशय जवळून संबंध आला। एका बाजूला व्यवस्थापन, एका बाजूला कामगार चळवळ परस्पर विरोधी समजलं जातं, परंतु आमच्या बाबतीत ते कधी घडलं नाही। आमचं कौटुंबिक नातं तयार झालं आणि त्याबरोबर शेळके परिवाराचा एक घटक म्हणून सुद्धा मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली। अनेकांनी या ठिकाणी उल्लेख केला की स्वर्गीय गुलाबरावजी शेळके एका खऱ्या अर्थाने शून्यात, प्रतिकूल परिस्थितीतून सॉलिटर झाले। त्याची पुनरावृत्ती मी काही करणार नाही, परंतु वस्तुस्थिती आहे। आणि मग केवळ आपण मुंबईमध्ये आलो, आपला व्यवसाय सुरू केला एवढ्यापुरतं न राहता आपल्या भागाशी, आपल्या गावाशी आपली नाळ जोडलेली आहे। आपल्याबरोबर आपल्या भागाचा, आपल्या गावाचा सुद्धा विकास झाला पाहिजे ही भावना मनामध्ये घेऊन सातत्याने कार्यरत राहिले। किंबहुना या ठिकाणी उल्लेख झाला नसला तर मी आवर्जून करेन की त्या परिसरामध्ये एक साखर कारखाना असावा आणि साखर कारखाना निर्माण करणं त्यासाठी त्या ठिकाणी ऊस असावा लागतो आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्याने ऊसाची निर्मिती करणं, त्यासाठी लागणारे पाणी पुरवठा करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून त्याने केल्या आणि तो स्वप्न साकार केलं। पारणे सहकारी साखर कारखाना उभा केला। असं कार्य चालू असताना बँकेची प्रगती, हे सगळं चालू असतानाच अचानक सन्मान्य धात्रक साहेबांनी उल्लेख केला, अवेळी त्यांना परमेश्वराने मृत्यू दिला, परंतु तदनंतर त्यांचे चिरंजीव उदयजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सक्षमपणाने ते बँक चालवण्याचा प्रयत्न केला। याचे साक्षीदार सातत्याने आम्ही आहोत। आणि एक माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे, जी काय माझी आत्तापर्यंतची अनुभव आहे, या समाजामध्ये जी लोक सक्षम आहेत, ज्यांच्याकडून विधायक कार्य होतात, त्यांना बरोबर उचलण्याची एक पद्धत आदरणीय पवार साहेबांच्याकडे आहे आणि त्यांनी असं अचूक हे नेतृत्व हेरलं आणि महानगर बँकेपुरतं मर्यादित न ठेवता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद पण त्यांना दिलं आणि म्हणून एक आगळं वेगळं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं आहे। आज त्यांच्या हस्ते ह्या फाउंडेशनचं ज्यावेळेला उद्घाटन होत आहे, गीतांजलीताई अजिबात काळजी करण्याचं कारण नाही, एका शुभ हस्ते, खऱ्या अर्थाने शुभ हस्ते हे उद्घाटन होत आहे आणि म्हणून याला भरभराट तर येईल। आपलं वक्तव्य आजपर्यंत मी ऐकलं नव्हतं, परंतु खरोखर वाखाणण्यासारखं वक्तव्य आहे आणि माणूस उत्स्फूर्तपणे केव्हा बोलतो, जे करतो ते बोलायला अडचण येत नाही।
जे मनामध्ये आहे ते सांगायला अडचण येत नाही. आणि तुम्ही परवा मला पत्रिका घेऊन खास करून माझ्या ऑफिसमध्ये आलात आणि मला आश्चर्य वाटलं की पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या गावाला आणि परिसराला टँकरची गरज लागत नाही. आपल्या सगळ्यांना एक परिचय आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पारनेर तालुका हा दुष्काळी भाग आहे आणि अशा ठिकाणी की टँकर मुक्त तो परिसर करणं ही लहान गोष्ट नाही आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोटच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवणे. पण त्या पलीकडे एका गोष्टीचा अजून उल्लेख झाला नाही, ज्या परवा मला त्या बोलल्या. अनेक बचत गट मी निर्माण केलेले आहेत आणि ह्या बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना एक चांगली रोजगार निर्मिती करून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ते काम सातत्याने चालू आहे, ते वाढतं आहे. हे सगळं खऱ्या अर्थाने एक महिला जिच्यावर मोठे आघात झालेत, आकस्मिक सासऱ्यांचं निधन झालं आहे, आपल्या पतीचं निधन झालेलं आहे आणि हे कुटुंब सांभाळताना या दुःख बाजूला ठेवून की जे कार्य आपल्या परिवाराने शेळके परिवाराने हातामध्ये घेतलेलं आहे, जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची ज्याला आवड आहे, मी आणि आम्ही यामध्ये एक फरक आहे. मी माझ्यासाठी सगळं करतो पण आमच्यासाठी आम्ही सगळं केलं पाहिजे ही भावना सातत्याने मनामध्ये ठेवणं आणि म्हणून त्या एका दृष्टिकोनातून जी वाटचाल आहे तो आदर्श इतर ठिकाणीसुद्धा पोहोचू लागलेला आहे. या ठिकाणी सन्माननीय पोपटरावजी यांनी उल्लेख केला. त्यांनी जवळून हे पाहिलं, जवळून मार्गदर्शन केलं आणि कौतुकसुद्धा केलं. आणि म्हणून अशी एक व्यक्ती ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय ज्यांना पद्मभूषणसारखी पदवी प्राप्त होते अशी व्यक्ती कौतुक करते आणि ज्याला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय पवारसाहेब येतात, यापेक्षा वेगळा योग असूच शकत नाही. आणि म्हणून मी सुद्धा केवळ महानगर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नव्हे तर जे काम मला सन्माननीय धात्रक यांनी सांगितलं, आम्ही सगळे जिथे इथे आहोत इथं नाही आहोत परंतु ज्यांचा संपर्क आदरणीय शेळके साहेबांशी आला आहे, उदयजीशी आला आहे, शेळके परिवाराशी आला आहे, ते आम्ही आपल्या सगळ्याबरोबर आहोत. आपलं काम असंच पुढे चालू ठेवा. हा आदर्श महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पोहोचला पाहिजे ही खऱ्या अर्थाने आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवादही देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.